दिलेले वचन आपण प्रत्येकाकरता आशीर्वादित करू. यावेळेला आपण थोडा वेळ प्रार्थनेमध्ये जाऊ. स्तुतीस योग आणि भयास पात्राश आमच्या महान सेनाधीश परमेश्वर बाप्पा, तुझे आभार आणि उपकार मानते प्रभूजी, तुझ्या अखंड आणि सनातन अशा प्रेमासाठी. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, तू आम्हाला निवडलेला आहेस. मी तुझे आभार मानते प्रभू परमेश्वर बाप्पा. खरोखर प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही तुला नाही तर तू आम्हाला निवडलंस. पहिल्याने आम्ही नाही तर तू आमच्यावर प्रीती केलीस, म्हणून तुझे आभार मानते. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, आजच्या या सुंदर दिवशी प्रभूजी आम्हाला तू एकत्र केलेला आहेस तुझ्या वचन ऐकण्यासाठी. मी तुझे आभार मानते प्रभूजी. वचन ऐकत असताना हे जग आणि जगातल्या चिंता यापासून तू आम्हाला दूर ठेव प्रभू परमेश्वर बाप्पा. येणारं वचन तुम्हा प्रत्येकाच्या जीवनाकरता प्रभू परमेश्वर बाप्पा आशीर्वादित कर. हे वचन ऐकून आम्ही सोडून न देता प्रभूजी त्याप्रमाणे आचरण करण्याकरता तुझ्या सामर्थ्याचा आत्मा तुम्हा प्रत्येकाला दे प्रभू परमेश्वर बाप्पा. विशेष करून मागत आहे प्रभूजी, जे प्रियजन या ठिकाणी वेळेमध्ये आलेत, मी तुझे आभार मानते प्रभूजी. जे येत आहेत त्यांच्याही वाटातून मोकळ्या कर प्रभू परमेश्वर बाप्पा. पुन्हा एकदा देवप्पा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो प्रभू परमेश्वर बाप्पा. आमच्या ओठाला कंठाला स्पर्श कर, जेणेकरून प्रभू परमेश्वर बाप्पा आम्ही तुला आवडणारी स्तुती आराधना सादर करावी. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभूजी. केल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना तू आशीर्वादित कर. विशेष करून पास्टरांना तुझ्या हातामध्ये घे प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यांच्याद्वारे तू आज आमच्याशी बोल. पुन्हा एकदा ही संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपून देत ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करते, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. मला आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहूया. ख्रिस्त जन्मोत्सवाचा उत्सव आपण साजरा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण सर्वजण ख्रिसमसची गाणी गाणार आहोत. आपण सर्वजण उभे राहूया. तेजस्वी तारा तू ये उदयाला, दूर करावा निविड अंधार. येशूची वाट दिसावी आम्हाला, दृष्टी पडावा तो जगदूता. जागा मिळेना त्या बाळ येशूला, गोष्टीत ठेवी ती कटा महान. येऊनी दूत समर्थ प्रभूला, गाऊनी स्तोत्रे देताची सन्मान. आम्ही जगाच्या राजास अर्पाया, भेटी अमूल्य आणाव्या ख्रिस्त येशूच्या कृपेला पावाया. चाले कधी ना द्रव्याचा उपाय, सोने किरत नाही अर्पण व्यर्थ. प्रेम अर्पावे हे आवडे फार. ख्रिस्त गडी की हा श्रेष्ठ पदार्थ, दीनांच्या प्रार्थना प्रिय पार. तेजस्वी ताऱ्या तू ये उदयाला, दूर करावा निविड अंधार. येशूची वाट दिसावी आम्हाला, दृष्टी पडावा तो जगदूतार. येता येता का देतल हे मायेता का, येता येता का देतल हे मायेता का. दूता संगे जय जयकारी गगना भरिता का. दूता संगे जय जयकारी गगना भरिता का. तन्मय झाला का आपणा आपण भुलला का. तन्मय झाला का आपणा आपण भुलला का. या बाळाची ओळख पटून ईश्वर दिसला का. या बाळाची ओळख पटून ईश्वर दिसला का. हृदयी भरला का इकडे तिकडे उरला का. हृदयी भरला का जिकडे तिकडे उरला का. ख्रिस्त
ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का या हो गाता का हर्षे नर्तन करिता का या हो गाता का हर्षे नर्तन करिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का जगाचा उद्धारक पाहू चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती कृपानरावर परमोच्चारे देवदूत गाती ध्वनीने ग्रह हे सारे व्योमी दणदणते चला गीत ते आपणही गाऊ चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू भविष्यवादी स्वर्गी सारे लागती नाचाया साधे भोळे मेंढपाळही लागती डावाया पूर्वेकडून साधू निघाले प्रभूला भेटाया चला दर्शना आपणही जाऊ चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू स्थिती आली देह धरोनी आम्हा ताराया हस्त धरोनी मृतास आम्हा पुनरपि उठवाया जय जय येशू या मधुघोषे भुवना व्यापाया प्रभुला हृदयी साठवूनी घेऊ चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू प्रेज लॉर्ड. Praise the Lord. ह्याला आपण सर्वजण आराधनेमध्ये जात असताना आपण गीत गाणार आहोत. ईश्वर पिताने सारे जगत से ऐसी मोहब्बत किया. ईश्वर पिता ने सारे जगत से ऐसी मोहब्बत किया पापों से हमको मुक्ति दिलाने यीशु मसीह को लिया ईश्वर पिता ने सारे जगत से ऐसी मोहब्बत किया पापों से हमको मुक्ति दिलाने यीशु मसीह को लिया सारे जहां में एक अजब सा छाया था अंधियारा राहें नहीं थी मंजिल नहीं थी इंसान था बेसहारा
अजब सा छाया था अंधियारा, राहें नहीं थी, मंजिल नहीं थी, इंसान था बेसहारा। ईश्वर पिता ने सारे जगत से ऐसी मोहब्बत किया, पापों से हमको मुक्ति दिलाने यीशु मसीह को दिया। सत्य वही है, रास्ता वही है, सबकी शरण है वही। आओ थके और बेचैन लोगों, आराम देगा वही। सत्य वही है, रास्ता वही है, सबकी शरण है वही। आओ थके और बेचैन लोगों, आराम देगा वही। ईश्वर पिता ने सारे जगत से ऐसी मोहब्बत किया, पापों से हमको मुक्ति दिलाने यीशु मसीह को दिया। लाएगा जो भी ईमान उस पर, बर्बाद होगा नहीं, जीवन मिलेगा उसको सदा का, दिल में रहेगा मसीह। लाएगा जो भी ईमान उस पर, बर्बाद होगा नहीं, जीवन मिलेगा उसको सदा का, दिल में रहेगा मसीह। ईश्वर पिता ने सारे जगत से ऐसी मोहब्बत किया, पापों से हमको मुक्ति दिलाने यीशु मसीह को दिया। ईश्वर पिता ने सारे जगत से ऐसी मोहब्बत किया, पापों से हमको मुक्ति दिलाने यीशु मसीह को दिया। होय प्रभू परमेश्वर बाप्पा, तू आमच्यावर एवढं प्रेम केलंस की तू आपला एकुलता एक पुत्र सुद्धा राखून ठेवला नाहीस, जो आमच्याकरता दिलास, आमच्या पापांकरता दिलास प्रभू परमेश्वर बाप्पा, जेणेकरून आम्हाला तारण प्राप्त व्हावं। होय प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही याची आठवण सदैव ठेवावी यासाठी तुम्हाला सहाय्य कर प्रभू परमेश्वर बाप्पा। देवपा केलीस तू ती आराधना, तू आशीर्वादित केलीस, मी तुझे आभार मानते। आमच्या अंत्यकरणात तू तयार केलेली असं येणाऱ्या वचनाकरता म्हणून मी तुझे आभार मानते। पुन्हा एकदा आम्ही सर्वजण जसे आहोत तसे तुझ्या हातामध्ये समर्पित होत ही प्रार्थना धनतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नाद करते, म्हणून तो एक बापा, आमेन। प्रभूची स्तुती असो। पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडं आपण आपलं लक्ष केंद्रित करूया। फार सुंदर
ही गीत आहेत आणि आम्ही जे निवास मंडप शिकत आहोत आणि जेव्हा आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि जेव्हा आम्ही रिलेट करतो पवित्र शास्त्र किती सुंदर आम्हाला मार्गदर्शन करत आहे. प्रियानो, आम्ही बघत आहोत की पूर्वेकडून आमचा प्रवास आहे, पूर्वेकडून पश्चिमेकाचा प्रवास आहे आणि आम्ही पाहतो की मागी लोक सुद्धा कुठून निघाले? पूर्वेकडून. लक्षात ठेवा, नेहमी आमची दिशा फार महत्वाची आहे. ते मागी लोक पूर्वेकडून निघाले आणि आम्हाला पाहायला मिळतं त्यांना ख्रिस्त भेटलेला आहे. प्रियानो, जेव्हा आमचा मार्ग व्यवस्थित असतो ख्रिस्त आम्हाला नक्कीच भेटत असतो. प्रियानो, आम्ही पाहिलं की आम्ही सत्य म्हणलेल्या द्वारातून मी आत आलेलो आहोत. आम्ही ते गीत गायलं नाही का, सत्य वही है, रास्ता वही है, सबकी शरण वही है. तर आम्ही बघत आहोत तुम्ही आणि आम्ही आता पवित्र स्थानामध्ये पोचलेलो आहोत. मी ज्या ठिकाणी आता उभा आहे हे निवास मंडपातील पवित्र स्थान आहे आणि पवित्र स्थान ज्याला पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान आणि त्याच्यामध्ये आत कोश आहे. ह्या दोन स्थानांना मिळून दर्शन मंडप असं म्हणलेलं आहे आणि दर्शन मंडपाच्या वर 3 प्रकारचे कातडे वापरून झाकलं गेलेलं होतं आणि या दर्शन मंडपात कुठंही प्रकाश नव्हता. प्रकाशाचा एक किरणही बाहेरून आत येत नव्हता. आणि आम्ही पाहत आहोत हे शरणस्थान आहे. शरणस्थान तो आम्हाला कव्हरिंग करत आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत आम्ही त्याच्याकडं येत नाही, जोपर्यंत आम्ही सत्य म्हणलेल्या द्वारातून आत येत नाही, तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं कव्हरिंग मिळत नाही. आम्ही बघितलं त्याच्या बाहेरचं जे आहे अंगण हे ख्रिस्ताचं भूतलावरचं कार्य दर्शवतं. हे तुमचं आणि आमचं भूतलावरचं जीवन दर्शवतं. तेव्हा आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त आत आलेला आहे आणि तो बसलेला आहे, देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आम्ही मागच्या वेळेस ते शिकलेलो आहोत आणि नक्कीच तुम्ही घरी जाऊन निवास मंडप पुन्हा एकदा अभ्यासलेला असेल. त्या दिशा कोणकोणत्या आहेत हे तुम्ही नक्कीच बघितलेला असाल. त्याबद्दल तुम्ही शंका किंवा आम्ही घेऊ नये. आम्ही जे पवित्र शास्त्रात आहे आणि दिशा कोणत्या आहेत ते आम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि आम्ही बघितलेलं आहे की उत्तरेच्या दिशेला काय आहे तर मेज आहे आणि मेजावर 2 ओळ्या भाकरीच्या ठेवलेल्या आहेत, 2 क्राऊन आहेत. ह्या मेजाबद्दल आम्ही ओझरत शिकलेलो आहोत मागच्या वेळेस. फक्त तुम्हाला आजच्या टॉपिकला एंट्री करण्यासाठी, आजचा टॉपिक तुम्हाला समजावा म्हणून, आणि मागच्या वेळेस मेज पण होता आपला म्हणून मी थोडं घेतलेलं आहे. पण याबद्दल आम्ही इन डिटेल जेव्हा प्रगटीकरणाचा अभ्यास आम्ही करणार आहोत निवास मंडपातून, त्यावेळेस आम्ही डिटेल या प्रत्येक आज जे वस्तू आहेत, दीपस्तंभ आहे, मेज आहे, धूपवेदी आहे, या गोष्टींचा आम्ही प्रगटीकरणातून अभ्यास करणार आहोत. पण आम्ही बघितलं की तो पुनरुत्थित झाला आणि तो पित्याच्या उजवीकडं बसलेला आहे. आम्ही बघितलं 2 जण आहेत, 2 क्राऊन आहेत आणि देव डावीकडे आहे, ख्रिस्त त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. ही दिशा नाहीये. तर हा मेजच कुठल्या दिशेला आहे? निवास मंडपाच्या उत्तरेला आहे. आणि दीपस्तंभ कुठल्या दिशेला आहे? दक्षिणेला आहे.
आता ख्रिस्त स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आता आम्ही बायबल स्टडीला जे होते त्यांना माहीत आहे की तो का बसलेला आहे आणि त्याचं याचकीय पण कुणासारखं आहे, तर ते मलकी सदेकासारखं आहे आणि ते सार्वकालिक याचकीय पद आहे. त्याबद्दल आम्ही बायबल स्टडीमध्ये इन डिटेल मलकी सदेक आणि आरोनाचं याचकीय पण कंपॅरिझन केलं होतं. आरोनाच्या याचकीय पद्धतीप्रमाणे कसं नाही आहे ख्रिस्ताचं याचकीय पद आणि कसं मलकीसदेकाच्या वंशाप्रमाणे किंवा मलकीसदेकाप्रमाणे ते आहे, त्याचा इन डिटेल आम्ही अभ्यास बायबल स्टडीला केलेला आहे. आता तो बसलेला आहे, तो या पवित्र स्थानात आलेला आहे. त्याच्या आधी त्यानं काय केलेलं आहे की 5 पदरी सेवा दिलेली आहे, मंडळीची स्थापना केलेली आहे आणि मग पेंटिकॉसचा सण त्यानं साजरा केलेला आहे आणि मंडळीची स्थापना केलेली आहे आणि मंडळीला 5 सेवेनी ॲथोराईज केलेला आहे, अभिषिक्त केलेला आहे. 5 सेवा तुम्हाला सत्यात चालवतात. सत्य म्हणलेल्या द्वारातून तुम्ही आत येता. जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही असता आणि मंडळीमध्ये रवलेले असता, तुम्ही ते 7 सत्य म्हणलेलं द्वार तुम्ही काय करत असता, पार करत असता. म्हणून जेव्हा आम्ही शुभवर्तमान ऐकतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही त्या मार्गातून एंट्री करतो. पण जेव्हा आम्ही मंडळीमध्ये रवले जातो आणि ह्या 5 पदरी सेवांचा लाभ घेऊन आम्ही आमची वाढ करून घेतो ख्रिस्तामध्ये, तेव्हा आम्ही सत्य म्हणलेल्या द्वारातून आम्ही आत येत असतो. आता पवित्र स्थानातील येशू ख्रिस्ताचे कार्य, तुम्ही कोणत्याही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना विचारा की गेली 2000 वर्ष येशू ख्रिस्त काय करीत आहे, ते बहुतेक उत्तर देतील की तो मध्यस्थी करीत आहे, किंवा ते म्हणतील की तो आमच्यासाठी घर बांधत आहे. जर सर्वच गोष्टी आमच्या तारणा संदर्भात वधस्तंभावरच जर काळजी घेण्यात आलेली आहे, तर मग तो ख्रिस्त पवित्र स्थानामध्ये येऊन, त्या स्वर्गामध्ये येऊन, आणि पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान हे स्वर्गाचं दर्शन आहे. आम्ही मागच्या वेळेस थोडक्यात बघितलं की हा उत्तरेचा भाग आहे, तो डोंगर आहे. आणि जेव्हा आम्ही प्रगटीकरणामधून आम्ही बघणार आहे आणि जुन्या करारातील संदेष्टांकडून जेव्हा आम्ही बघणार आहे, आम्ही शिकणार आहे, जेव्हा आम्ही तो भाग बघणार आहे की हितून या सिंहासनावरून आत जाण्यासाठी परमेश्वर रथांचा उपयोग करतो. आणि ह्याच उत्तरेकडच्या ठिकाणावर जिथं येशू ख्रिस्त बसलेला आहे उजवीकडं, जिथं डावीकडं परमेश्वर बसलेला आहे, जे त्याचं सिंहासन आहे. आम्ही यशायाच्या पुस्तकातून शिकलो मागच्या वेळेस की लुसिफर ही इथं होता आणि लुसिफराला या उत्तरेच्या भागावर बसावं, म्हणजे देवाच्या सिंहासनावर बसावं, ही तिची इच्छा झाली. आणि हा डोंगर आहे. आम्ही शिकणार आहे जेव्हा की मग स्वर्गातलं मंदिर उघडण्यात आलं. हे मंदिर काय आहे, तर हे परमपवित्र स्थान आहे. आणि मग परमेश्वर ख्रिस्ताला म्हणतो, रथात बस आणि इकडे जाऊया आपण. म्हणून आपण ते सगळं अभ्यास करणार आहोत. फार सुंदर पवित्र शास्त्र आम्हाला या परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थानाबद्दल मार्गदर्शन करत आहे. पण जेव्हा आम्ही विचार करतो, जर ख्रिस्त या ठिकाणी आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, मग तो का करत आहे? जर सगळ्याच गोष्टी त्या वधस्तंभावरच आमच्यासाठी सगळ्या पूर्ण झाल्या असतील, तर त्याला आमच्यासाठी मध्यस्थी करण्याची गरज काय? आणि जेव्हा मी याचा विचार करतो, आम्हाला संभ्रम निर्माण होतो. मग तो 2000 वर्ष खरंच काय करत आहे?
येशू ख्रिस्त पुनरुत्थित यासाठी झाला की त्याने त्याच्या घरामध्ये येऊन पुढील कार्य करावे. आता हे आम्ही बघत आहोत, हे ख्रिस्ताचं घर आहे. आम्ही सुरुवातीपासूनच बघितलेला आहे. हा निवास मंडप आणि हा मेन दर्शन मंडप जे सोन्याचं सगळं दिसत आहे तुम्हाला, ते ख्रिस्ताचं घर आहे. आणि आम्ही बघत आहोत की तो कशा प्रकारे छावणीत आला, भूतलावर आला, त्या कशा प्रकारे त्यानं त्या विधीवर वधस्तंभावर आपला प्राण दिला, कसं त्या गंगाळाजवळ त्यानं तो पुनरुत्थित झाला. पण तो तिथंच थांबलेला नाही पुनरुत्थित होऊन, तर तो स्वर्गात आलेला आहे. का आलेला आहे? कारण तुमच्या जर तारणाची योजना पूर्ण व्हायचं आहे, तर त्याला तुमच्याने आमच्यासाठी या पवित्र स्थानात येऊन काही कार्य करावे लागणार आहे. आणि जर तो मृत राहिला असता, पुनरुत्थित झाला नसता, तर त्याला पुढचं कार्य करता आले नसते. आणि म्हणून आम्ही त्याचं कार्य कोणते आहे याचा अभ्यास आम्ही करणार आहोत. आम्ही अंगणात असताना आम्ही योहान 3:16 चा अभ्यास केला होता आणि आम्ही ते फार आनंदानं वाचतो नाही का. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, नाही का. पण आज मी तुमचं लक्ष त्या दुसऱ्या भागाकडून, योहान 3:16 बी भाग, जो दुसरा भाग आहे, त्याकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. कारण आज आम्ही ज्या पवित्र स्थानामध्ये आलेलो आहे, हे दुसरा भाग तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. फार सुंदर. जो कोणी त्याचवर म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, विश्वास, फेथ, बिलीव्ह, ट्रस्ट ख्रिस्तावर ठेवतो. आता आम्ही मागचे सगळे भाग आम्ही बघितले, ते ख्रिस्ताच्या कार्याचे वस्तुनिष्ठ लाभ आहेत. तो छावणीत आला, त्याने आमच्यासाठी काय केलं? धार्मिकतेची वस्त्र शिवली. तो वधस्तंभावर आमच्यासाठी मरण पावला. त्या ठिकाणी त्यानं आम्हाला नीतिमान बनण्याची तरतूद केली, आमच्यासाठी खंडणी भरली. आमच्या पापाबद्दल तो रदबदली झाला. आमचे पाप त्यानं घेतले. आमचे शाप, जे नियमशास्त्र आम्हाला शापित करत होतं, ते शाप त्याने आपल्यावर घेतले. त्याला पुरण्यात आलं. तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून उठला, पुनरुत्थित झाला. तो जर पुनरुत्थित झाला नसता, तर आम्ही अजूनही कशात होतो? पापात होतो. तो पुनरुत्थित झाला. आता इथपर्यंतचे हे सगळे ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेले काय आहेत? वस्तुनिष्ठ कार्य आहेत. ऑब्जेक्टिव्ह बेनिफिट्स ऑफ हिज वर्क. आता मी दुसरा भाग बघणार आहे, व्यक्तिगत लागूकरण, सब्जेक्टिव्ह ऍप्लिकेशन. आता या दोघांचा संबंध काय आहे? ख्रिस्ताच्या कार्याचे वस्तुनिष्ठ लाभ आणि आता व्यक्तिगत लागूकरण, ऑब्जेक्टिव्ह बेनिफिट ऑफ हिज वर्क आणि सब्जेक्टिव्ह ऍप्लिकेशन फार महत्वाचं आहे. आणि मी या अभ्यास सुरू केल्यापासून आम्ही एक उदाहरण देत आहे की एखाद्या सरकारने समजा शेतकऱ्याला कर्जमाफी करणार आहे असं घोषित केलं. सर्व प्रसार माध्यमातून, सर्व जाहिरात माध्यमातून, मग व्हॉट्सॲप असो, फेसबुक असो, ट्विटर असो, इंस्टाग्राम असो, पेपर असो, TV असो, सर्वांना बातमी सांगितली. सर्व शेतकऱ्यांनी ती बातमी समजली की पैसे खात्यावर येणार आहेत. सरकारनं बजेट केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना काय दिलेलं आहे? कर्जमाफी दिलेली आहे.
पण प्रश्न आहे की बँकेमध्ये त्यांच्या खात्यावर सरकार पैसे टाकणार आहे, प्रोव्हिजन आहे, पण जर एखाद्याला शेतकऱ्याला जर कर्ज माफी करायची असेल तर काय करायचं आहे? त्याला पहिलं ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, 7-12 जोडायचा आहे, 8 उतारा जोडायचा आहे, नाही का? बँकेचं आधार लिंक असलेलं खाते, बँक अकाउंट त्या ठिकाणी ऑनलाईन कनेक्ट करायचं आहे. मगच काय होणार आहे? शासन त्याच्या खात्यावर पैसे टाकणार आहे. बरोबर आहे? म्हणजे प्रोव्हिजन आहे, ख्रिस्तानं केलेले वस्तुनिष्ठ लाभ आहेत. ख्रिस्तानं जाहीर केलेलं आहे की तुमचं तारण मी केलेलं आहे, केलेलं आहे. त्या करण्यासाठी जी तरतूद होती ती मी सगळी तरतूद केलेली आहे. पण जर ते मला स्वीकारायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? व्यक्तिगतरित्या मी ख्रिस्तान जे काय अटी घातलेल्या आहेत त्या पूर्ण करून ते मी पर्सनल, मला जर कर्जमाफी पाहिजे आणि मी शेजाऱ्याचा 7-12 जोडला, चालणार आहे का? मला कर्जमाफी पाहिजे आणि मी शेजाऱ्याचं बँक अकाउंट मी जर घातलं, चालणार आहे का? नाही झालं. माझं व्यक्तिगत, मला जर कर्जमाफी पाहिजे तर माझे व्यक्तिगत क्लेम मी व्यक्तिगत तो अर्ज केला पाहिजे. जर एखाद्या शेतकऱ्यानं कर्जमाफीचा अर्ज भरला नाही, काय होईल? त्याला कर्जमाफीचे फायदे मिळणार का? नाही. तो कर्जातच असणार आहे. आणि म्हणून जेव्हा ख्रिस्त त्याचे परिपूर्ण जीवन या भूतलावर जगला, त्याने वधस्तंभावरील मरण सोसले आणि मरणातून तो पुनरुत्थित झाला, त्या सर्वांद्वारे त्याने भूतलामध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कर्जमाफी आम्ही म्हणू शकतो किंवा पापक्षमेची, शापापासून मुक्ततेची, सार्वकालिक जीवनाची तरतूद करून ठेवलेली आहे. पण अट ही आहे की आम्ही प्रत्येकाने व्यक्तिगत त्याच्याकडे विश्वासाने येऊन माफी किंवा पापक्षमा व्यक्तिगतरित्या विश्वासाने स्वीकारणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पुढचा सगळा भाग जो आहे आता व्यक्तिगत लागू करणं आहे. ख्रिस्तानं काम 2000 वर्षापूर्वी पूर्ण केलेलं आहे, पण त्या सत्यावर आम्ही उभा राहून आम्ही ते व्यक्तिगत स्वीकारत आहे का, हे मात्र आता फार महत्वाचं आहे. व्यक्तिगत आम्ही ते स्वीकारत आहे का? येशू ख्रिस्त स्वर्गात जेव्हा तो आलेला आहे, जे लोक व्यक्तिगतरित्या विश्वासाने, नीट समजून घ्या, जे लोक व्यक्तिगतरित्या येशू ख्रिस्तानं भूतलावर केलेल्या सर्व कार्याचे वस्तुनिष्ठ लाभ आहेत ते स्वीकारतात, त्यांच्यासाठीच तो या ठिकाणी काय करत आहे? मध्यस्थी करत आहे. आता इथं येशू ख्रिस्त बाहेर सर्वांसाठी उपलब्ध आहे. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, पण ती योहान 3:16चा दुसरा भाग इथं सुरू होतो, जो कोणी त्याच्यावर, त्याच्या कार्यावर, भूतलावरील त्यानं जे कार्य केलेलं आहे त्यावर विश्वास ठेवतो व्यक्तिगत, त्यांच्यासाठीच तो आता काय करत आहे? मध्यस्थी करत आहे. बघा, मी जर मंडळीचा भाग नाहीये, मी जर ख्रिस्ताने भूतलावरील केलेल्या जे कार्य आहे त्यावर मी सत्यावर उभा राहिलेलो नाहीये,
भले मी विश्वासमय शुभवर्तमान ऐकलेलं आहे, वधस्तंभ ख्रिस्तांचा वधस्तंभ मला माहीत आहे, त्याचं पुनरुत्थान मला माहीत आहे, पण मी मंडळीमध्ये नाही आहे, मी मंडळीचा भाग नाही आहे, मी मंडळीमध्ये मी सत्यामध्ये उभार नाही आहे. मला सांगू द्या, आज ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करत नाही. जो ख्रिस्ताच्या मंडळीचा भाग आहे, जो ख्रिस्ताच्या सत्यावर उभा आहे आणि ख्रिस्तानं या भूतलावर केलेले सगळे वस्तुनिष्ठ लाभ आहे, कार्य आहे, ते लाभ जे आहेत ते आम्ही विश्वासानं कबूल करणं, जेव्हा आम्ही करतो तेव्हाच तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आम्ही मागच्या वेळेस बघितलेलं आहे की कोणकोणते कार्य तो करत आहे. आम्ही बघितलं, तो याजक आहे. तो जे बायबल स्टडीला होते त्यांना माहीत आहे की भूत या पवित्र स्थानात ख्रिस्ताचं 7 कार्य आम्ही अभ्यासलेले आहेत. जवळजवळ 2-2 आठवडे, 3-3 आठवडे एक कार्य आम्ही अभ्यासलेलं आहे. जे बायबल स्टडीला होते त्यांना आता हा अभ्यास काय होणार आहे, अधिक चांगला समजणार आहे. आणि म्हणून इथं जेव्हा आम्ही आहोत, हे कसं असायचं, ख्रिस्ताने शिवलेल्या त्याचा धार्मिकतेचा जागा विश्वासाने आम्ही त्याच्याकडे येऊन तो क्लेम करत आहोत का? जर आम्ही करत आहोत तर आमच्यासाठी तो मध्यस्थी करणार आहे. ख्रिस्ताने पापाची वधस्तंभावरील भरलेली खंडणी विश्वासाने आम्ही स्वीकारत आहे का? होय, माझ्यासाठी ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर खंडणी भरलेली आहे, हे आम्ही स्वीकारत आहे का? तिसरी गोष्ट, ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि आता तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, हे आम्ही स्वीकारत आहे का? व्यक्तिगत आम्ही ते क्लेम करत आहे का? हे फार महत्वाचं आहे ख्रिस्ती जीवनासाठी. मी एक उदाहरण तुमच्यासाठी देतो. तुम्हाला कोणी बक्षीस दिला आहे का? दिलंय बक्षीस? शेवटचं बक्षीस कधी दिलं होतं आठवतं तुम्हाला? आजच्या आधी तुम्हाला कोणी बक्षीस दिलं होतं का? दिलं होतं. मागच्या वेळेस बक्षीस दिलं होतं. आता या बक्षिसासाठी किंमत मोजावी लागती का? बक्षिसासाठी, बक्षीस खरेदी करण्यासाठी किंमत मोजावी लागते का? लागते की. फुकट कोण देते का? मला यशला बक्षीस द्यायचं आहे, पण मी जेव्हा दुकानात जातो एखाद्या वेळेस, तो फुकट देतो का यशला द्यायचं आहे घेऊन जावं म्हणून? बक्षिसासाठी किंमत मोजावी लागते. बक्षीस देणाऱ्याला किंमत मोजावी लागते का? होय ना? बक्षीस घेणाऱ्याला किंमत मोजावी लागते का? बक्षीस घेणाऱ्याला किंमत मोजावी लागते का? मी जर म्हणलं यशला मी मोबाईल गिफ्ट देतो, पण यशनं मला पैसे द्यायला पाहिजे, ती गिफ्ट आहे का? गिफ्ट काय आहे? जेव्हा मी ते फ्री देतो. मी जर त्याला दिलं तर मी हा मोबाईल विकला, त्याला गिफ्ट दिलं का मी? नाही. तारणाचं बक्षीस किंवा सार्वकालिक जीवनाचं बक्षीस कोणी दिलेलं आहे? तुम्हाला ना मला? ख्रिस्ताने दिलेलं. त्याची किंमत कोणी भरलेली आहे? ख्रिस्तानं भरलेली आहे. तुम्हाला हे जी बक्षीस मिळालेलं आहे, त्याला किंमत मोजावी लागली आहे का? आम्हाला जे तारण, जे सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, त्याला तुम्ही काय किंमत मोजली आहे का? तुम्हाला ते काय झालेलं आहे? फुकट मिळालेलं आहे. पण आता इथे एक गंमत आहे.
किंवा एका व्यक्तीला बक्षीस स्वीकारायचं किंवा नाकारण्याचा अधिकार आहे का? आहे ना? आता मी जर एखाद्याला बक्षीस दिलं तर ते घ्यायचं का नाही, तो स्वीकारायचं ते बक्षीस का नाही स्वीकारायचं, हे कुणाचा अधिकार आहे? घेणाऱ्याचा अधिकार. बरोबर आहे? हितच व्यक्तिगत निर्णय येतो. आता इथून सगळं आमचं व्यक्तिगत आहे. आता आम्ही जीवाशी संबंधित आम्ही अभ्यास करत आहोत. शरीर आहे बाहेर, मग जीव आहे, आणि मग आत आत्मा आहे. प्रियानो, आज आम्ही आमचं व्यक्तिगत निर्णय फार महत्वाचा आहे ख्रिस्ती जीवन जगत असताना. आता ख्रिस्ताने तारण्याचे बक्षीस दिले आहे, ते फुकट आहे, त्याने त्याची किंमत मोजली आहे. आम्हाला त्याची किंमत मोजावी लागणार नाही. तो परिपूर्ण जीवन जगला, आमचे मरण त्याने स्वतःवरच घेतले. पुनरुत्थानाच्या द्वारे आता तो स्वर्गामध्ये आमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे. तो त्याचं परिपूर्ण जीवन, डागविरहित सुकृतीविरहित जीवन आमच्यामध्ये घालू इच्छित आहे. आमच्या खात्यामध्ये घालू इच्छित आहे, आम्ही म्हणू शकतो. आमचे शाप सगळे घालून आम्हाला आशीर्वाद देण्याचं अभिवचन त्यानं दिलेलं आहे की तो अशासाठी शापित झाला की अब्राहमाला दिलेले आशीर्वाद आम्हाला मिळावे. आम्ही मेलो होतो पापामध्ये, पण येशू ख्रिस्त अशासाठी पुनरुत्थित झाला की आम्ही मरू नये, तर आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये काय करावं? प्रवेश करावा. आता त्याचं जीवन तो आमच्यामध्ये घालू इच्छित आहे. त्याचं आम्ही बघितलं, ते होमविधी कशाचं दर्शक आहे, तर ते आम्हाला नीतिमत्वाकडे घेऊन जातं, नाही का? तो आम्हाला नीतिमत्व आमच्या अंतकांना आमच्यामध्ये घालू इच्छित आहे. आमचं परिपूर्ण जीवन आमच्यामध्ये घालू इच्छित आहे. मान जीवन आमच्यामध्ये घालू शकत आहे. आम्ही बघितलं, गंगाल काय करतं? आम्हाला पवित्र करतं, पावित्र्य आमच्यामध्ये घालू इच्छित आहे. तो देव इच्छित आहे, तो देत आहे. घ्याचा किंवा नाकारण्याचा हा व्यक्तिगत निर्णय आहे. व्यक्तिगतरित्या मनुष्याने ते स्वीकारणं गरजेचं आहे. पण दुःखाची गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी भूतलावरील कार्याच्या द्वारे ख्रिस्तानं आमच्यासाठी दिलेल्या आहेत, आमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. पण अनेक लोक आज ख्रिस्ती विश्वासणारे आज शापात आहेत, अपयशात आहेत, अपवित्र जीवन जगत आहेत. त्याचं कारण आहे ख्रिस्तानं दिलेले कार्य आम्ही काय करत नाही, बक्षीस आहे ते स्वीकारत नाही. प्रिय येशू ख्रिस्त गेले 2000 वर्ष काय करत आहे हे थोड्या वेळ आम्ही आज बघणार आहे. आपण उघडे पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन, माईक ज्याच्याकडे आहे त्यांना पडदिशी वाचा. पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. 2रं वचन. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. आता इथं फार सुंदर योहान सांगत आहे. आता लक्षात ठेवा, योहान हाच शिष्य आहे जो ख्रिस्ताच्या ओराशी होता. आणि 12 शिष्यांमध्ये असं लिहिलेलं आहे की ख्रिस्ताची ज्याच्यावर प्रीती होती तो योहान. म्हणजे ख्रिस्ताची योहानावर विशेष प्रीती होती, स्पेशल लव.
आणि ह्या विशेष प्रीतीच्या द्वारेच ख्रिस्तानं त्याचं प्रगटीकरण योहानाला दिलेलं आहे. त्याचं कारण आहे की योहान जेव्हा ख्रिस्ताच्या उराशी होता, योहानानं ख्रिस्ताला अधिक सामर्थ्यानं जाणलेलं होतं. तो कोण आहे, आणि म्हणून सगळ्यात जास्त ख्रिस्ताचे जे देवाचे जे कॅरेक्टर्स आहेत सगळ्यात जास्त कोणी लिहिले असतील तर तो योहान आहे. कारण त्यानं खऱ्या अर्थानं ख्रिस्ताला ओळखलेलं आहे. तो म्हणतो, अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिसंपन्न असा जो ख्रिस्त, येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त म्हणत आहे बरं का. कोण म्हणत आहे? येशू ख्रिस्त. आता बघा, आपण जेव्हा बायबल स्टडी करतो आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक शिष्याचं पाचारण किंवा वेगवेगळं आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं पाचारण झालेलं आहे. आता तो म्हणतो, काय म्हणतो? येशू ख्रिस्त. योहान नेहमी येशू ख्रिस्त म्हणतो, कारण पहिलं त्याने येशूला बघितलं आणि मग त्याला समजलं की तो ख्रिस्त आहे. पण पेत्र कधीच येशू ख्रिस्त म्हणत नाही. पेत्र नेहमी, पाऊल नेहमी ख्रिस्त येशू म्हणतो, कारण त्याला पहिला ख्रिस्त दिसला आणि मग तो येशू कसा होता हे त्यानं नंतर जाणलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या बारीक सारीक गोष्टी सुद्धा अभ्यासणं फार गरजेचं आहे. तो नीतिमान असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. आता कैवारी म्हणजे वकील आहे. एक लक्षात ठेवा, इथून पुढचं पवित्र स्थान आहे. आता इथं कोण बसलेलं आहे? कोण कोण आहेत इथं? दोन आहेत. दोन क्राऊन आहेत, दोन अथॉरिटी आहेत. लक्षात ठेवा, क्राऊन म्हणजे मुकुट, म्हणजे अथॉरिटी. इथं दोन अथॉरिटी आहेत. दोन मुकुट करायला सांगितले, दोन ओळी करायला सांगितल्या भाकरीच्या. इथं सगळं दोन आहे. आणि आम्ही मागच्या अभ्यासात बघितलं की येशू ख्रिस्त देवाच्या कुठं बसलेला आहे? उजवीकडं बसलेला आहे. आता लक्षात ठेवा, जर मला इथं याचं आहे, जर मी माझी धार्मिकता घेऊन देवाकडे येऊ शकतो का? नाही येऊ शकत. कारण आमची धार्मिकता फाटक्या चिंधीसारखी आहे. आमची धार्मिकता घेऊन आम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही. आम्ही जर आमची धार्मिकता घेऊन गेलो तर आम्ही भस्म होणार आहोत. लक्षात ठेवा, मोशेला इच्छा फार होती नाही का? परमेश्वर मोशेशी मित्रासारखा बोलत होता, बरोबर आहे? तरी मोशे काय म्हणतो? मला तुझं मुख बघायचं आहे, बरोबर आहे? परमेश्वर त्याला सांगतो, माझं मुख बघून कोणीही जिवंत राहू शकत नाही, आम्ही भस्म होऊ. पण आम्ही हेही बघितलं मागच्या वेळेस, जेव्हा आम्ही ख्रिस्त बघतो, जेव्हा ख्रिस्त जो पानीम लहेम पानीम, ते हे मुख आहे. आम्ही ख्रिस्ताला परिपूर्णतेमध्ये बघतो. आम्ही त्याच्याबद्दल इन डिटेल शिकणार आहे नंतर. हिब्रू शब्दाचा अर्थ आणि ते सगळं आम्ही बघणार आहे. पण जर मला याच आहे देवाजवळ, मी स्वतः माझी धार्मिकता घेऊन येऊ शकत नाही, मग आम्ही देवासमोर कसे जाऊ शकतो? जर मला देवाजवळ जायचं आहे तर मला माझा वकील असणं फार गरजेचं आहे. म्हणून आम्ही देवासमोर आमच्या वकिलाद्वारे, कैवारी जो ख्रिस्त, त्याच्याद्वारेच आम्ही देवाजवळ जाऊ शकतो. आम्ही जाऊ शकत नाही स्वतः, कारण आम्ही नीतिमान नाहीये. आम्ही जाऊ शकत नाही कारण आम्ही धार्मिक नाहीये. आम्ही जाऊ शकत नाही कारण आम्ही पापी आहोत. हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्ताचं ते धार्मिक जीवन आम्ही क्लेम करतो, ख्रिस्ताचं ते नीतिमत्व आम्ही क्लेम करतो, ख्रिस्ताचं ते जीवन आम्ही क्लेम करतो, ख्रिस्त आमचा कोण होतो? कैवारी
होतो. जेव्हा मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि भूतलावरील केलेले सगळे वस्तुनिष्ठ कार्य आम्ही स्वीकारतो, तेव्हाच तो आमचा या ठिकाणी तो वकील होतो. इब्रिकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 25वे वचन बघा. का करतो? देव पिता आमच्या जागी ख्रिस्ताचा स्वीकार करतो कारण तो नीती संपन्न आहे. इब्री 7:25 सांगतं, यामुळे याच्याद्वारे, आता याच्याद्वारे म्हणजे ख्रिस्ताच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. बघा, तो जर जिवंत नसता, पुनरुत्थित झाला नसता, तर आम्ही देवाजवळ जाऊ शकत नव्हतो. लक्षात ठेवा, तो अशासाठी पुनरुत्थित झाला की आम्ही देवाजवळ जावं, पण आम्ही स्वतः देवाजवळ जाऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने ती प्रोव्हिजन केलेलं आहे, म्हणून त्याला त्याच्या उजवीकडे बसवलेलं आहे की त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी करावी. इंग्लिशमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे, wherefore he is able also to save them to the uttermost that come unto God by him, म्हणजे क्राइस्ट, seeing he always lives to make intercession for them. आता जे ख्रिस्ताकडे येतात त्यांच्यासाठीच तो काय करत आहे? आता मध्यस्थी करत आहे. प्रियानो, अनेक लोकांना असा एक गैरसमज आहे. अनेक ख्रिस्ती लोक असं म्हणतात की ख्रिस्त सर्वांसाठीच मध्यस्थी करत आहे, पण देवाचं वचन याच्या उलट आम्हाला शिकवत आहे. तो सर्वांसाठीच मध्यस्थी करत नाही. जे विश्वासानं त्याच्याकडे येतात, जे विश्वासानं त्याचा स्वीकार करतात, त्यांचाच तो कैवारी बनतो, त्यांचाच तो वकील बनतो आणि त्यांच्यासाठीच पित्याजवळ मध्यस्थी करतो. यामुळे तो मगाशी आम्ही बघितलं, यामुळे त्याच्याद्वारे लक्षात ठेवा, ख्रिस्ताच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे. कारण त्याच्यासाठी, म्हणजे जे विश्वासाने त्याच्याकडे येऊन त्याचा स्वीकार करतात, त्याचा कैवारी बनतो, वकील बनतो, मध्यस्थी करण्यास सर्वदा जिवंत आहे. असणार का? होता का? लक्षात ठेवा, आम्ही बायबल स्टडीमध्ये शिकलो की येशू ख्रिस्ताचं हे याचक पण आहे, ते मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आहे, ते सार्वकालिक आहे. समजतंय? येशू ख्रिस्त पुनरुत्थित यासाठी झाला की तो सार्वकालिक परमेश्वर आहे, तो जिवंत आहे. आज तो माझ्यासाठी, तुमच्यासाठी व्यक्तिगतरित्या मध्यस्थी करत आहे का, याचा विचार आम्ही करूया. खरंच मी ख्रिस्ताला आमचा तारणारा प्रभू आणि आम्ही खरंच त्याला स्वीकारलेला आहे का खऱ्या अंतःकरणाने? जर मी खऱ्या अंतःकरणाने ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तर जग आणि जगातल्या गोष्टी माझ्यासाठी काय आहेत? गौण आहेत. मी त्या तुच्छ मानतो. माझा नेहमी प्रेफरन्स काय आहे? ख्रिस्त काय? ख्रिस्त काय म्हणत? ख्रिस्ताला काय वाटेल? ख्रिस्त माझ्यावर संतुष्ट आहे का? आज आम्ही त्या ख्रिस्ताकडं मध्यस्थी म्हणून बघत आहे का? लक्षात ठेवा, तो सर्वांसाठीच मध्यस्थी करीत नाही.
तर जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि भूतलावरील जे कार्य आहेत ते क्लेम करतात, त्यांच्यावर तो विश्वास ठेवतो. आम्ही शिकत आहोत. आता हे व्यक्तिगत आहे, लक्षात ठेवा, हे व्यक्तिगत प्रतिसाद आहे. तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताला जेव्हा स्वीकारतो, बक्षीस उपलब्ध आहे, कर्जमाफी उपलब्ध आहे, पण ते घ्यायचं का नाही, स्वीकारण्याचं व्यक्तिगत आमचा काय असणं गरजेचं आहे, प्रतिसाद असणं गरजेचं आहे. आता प्रतिसाद काय आहे? पहिला प्रतिसाद आहे पश्चाताप. प्रतिसाद आमचा पश्चाताप. पश्चाताप. दुसरी गोष्ट पापाची कबुली. मग इथं पश्चाताप आहे, व्यक्तिगतरित्या पश्चाताप आहे, व्यक्तिगतरित्या पापाची कबुली आहे, आणि इथं ख्रिस्ताचे नीतिमत्व स्वीकारणे आहे. व्यक्तिगतरित्या आम्ही ख्रिस्ताला स्वीकारणं आहे. आणि म्हणून या भागामध्ये जेव्हा आम्ही पवित्र स्थानामध्ये जेव्हा आम्ही येतो, आमचा व्यक्तिगत प्रतिसाद काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय 31, 32, 33 या वचनांमध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी पाऊल आम्हाला सांगत आहे. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर म्हणजे ख्रिस्ताबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवेल? आता हे नीट वचन ऐका. तो काय म्हणतो? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवेल? लक्षात ठेवा, निवडलेले. आम्ही निवडतो नाही का? काय निवडतो? तांदूळ निवडतो. काय निवडतो? त्यातनं खडे निवडतो नाही का? म्हणजे तांदळातून खडे जसे काढावेत तसे जगातून तुम्ही दगड म्हणून, खडे म्हणून काय केले, तुम्हाला बाजूला निवडलेला आहे. बरोबर? इक्लेशिया मंडळी. इक्लेशिया ग्रीक शब्द आहे मंडळीला. त्याचा अर्थ काय? बोलवलेल्या लोकांचा समूह, म्हणजे बाजूला काढलेल्या लोकांचा समूह, म्हणजे जगातून वेगळे केलेले. आता तो मध्यस्थी पाऊल म्हणतो कुणासाठी करत आहे? परमेश्वर इस्रायलच्या लोकांना म्हणतो तुम्ही मोठे होता, मी तुम्हाला निवडलं नाही. तुम्ही तर सगळ्यात संख्येनं कमी होता, अल्पसे होता, तुम्हाला मी निवडलं. आता बघा, जगातून इस्रायल लोकांना निवडलं, तसं जगातून मंडळीला काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. तो म्हणतो देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणार आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, आणि जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो कुणासाठी? तो मंडळीला पत्र लिहित आहे. लक्षात ठेवा, तो म्हणतो आपल्यासाठी मध्यस्थी ही तो ख्रिस्त येशू आहे. आता तो कुणासाठी मध्यस्थी करत आहे? जे व्यक्तिगतरित्या ख्रिस्ताचा स्वीकार करतात, जे व्यक्तिगतरित्या ख्रिस्तानं भूतलावर केलेले सगळे कार्य जे आहेत ते व्यक्तिगत काय करतात?
क्लेम करतात त्यांच्यासाठीच. आणि म्हणून पृथ्वीवर सर्वच लोकांसाठी ख्रिस्त मध्यस्थी करत आहे का? होय का नाही? नाही. जे देवाचे निवडलेले लोक आहेत, ज्याने व्यक्तिगतरित्या ख्रिस्ताला त्यांच्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे, त्यांच्यासाठी तो करत आहे. अशांनाच तो नीतिमान ठरवणार आहे. पण प्रोव्हिजन केले का कुठं? नीतिमान बनवण्याचे प्रोव्हिजन कुठं केलेलं आहे? वेदीवर. बरोबर आहे. पण ठरवणार आहे कुठं? आत. लक्षात ठेवा. उपलब्ध आहे, पण मिळणार कधी? व्यक्तिगत प्रतिसाद. बक्षीस ठेवलेला आहे पॅकिंग करून, ते घ्यायचं का नाही? तो घ्या म्हणत आहे, नाही काय? ओपन इन्व्हिटेशन आहे. मी द्वार आहे, माझ्याजवळ आल्यापासून पिठ्याजवळ कोणी जाऊ शकत नाही. हा, या इन्व्हिटेशन, ओपन इन्व्हिटेशन. घ्यायचं का नाही? हे आपला व्यक्तिगत प्रतिसाद आहे. आणि जे विश्वासाने ख्रिस्ताचा स्वीकार करतात अशांसाठीच पित्याकडं ख्रिस्त मध्यस्थी करीत आहे. पण ख्रिस्ताने पृथ्वीवरील सर्वांसाठीच पाप क्षमेची तरतूद केली आहे का? केली आहे. आता थोड्या वेळ पेंटिकॉस्टचं भाषण आपण बघूया. मी जे पवित्र शास्त्रातून जो सिद्धांत मांडत आहे, मी जुन्या करारातून सांगत आहे. बरोबर आहे. आता नव्या करारात पेत्र काय म्हणत आहे? पेत्राचं पहिलं भाषण बघा, पेंटिकॉस्टच्या दिवशी. आता हे सगळे काय म्हणतो घटनाक्रम नीट समजून घ्या. ख्रिस्तानं पेंटिकॉस्टचा सण कधी साजरा केला नाही? जेव्हा तो पवित्र आत्मा पाठवला. आम्ही बघितलं वलांडन सण होमविधीवर आहे. दुसरा सण कुठला आहे? बेखमीर भाकरीचा सण आहे, तो पुरला गेला. गंगाला जवळ काय आहे? तो पुनरुत्थानाचा प्रथम फलाचा सण आहे. चौथा सण कुठला आहे? पेंटिकॉस्टचा सण आहे. लक्षात ठेवा. आता पेंटिकॉस्ट मंडळीची स्थापनेचा पहिला संदेश. आता हाही मॅच व्हायला पाहिजे जे आपण सिद्धांत शिकत आहोत. नाहीतर तुम्ही म्हणाल पाळक साहेब काहीतरी शिकवत आहेत वेगळंच. असं काय घडलेलं नाही. बरोबर आहे. प्रियानो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं पवित्र शास्त्र लिहिलेलं आहे. कुठंच ते कॉन्ट्रडिक्ट करत नाही. आता आपण वाचूया पेत्राचं पहिलं संभाषण कुठं आहे? प्रेषितांची कृत्य याचा 2 अध्याय 22 पासून काही महत्वाचे मुद्दे पाऊल त्या भाषणात करत आहे. आता आपण वाचूया. आता बघा, तो काय लिंक लावत आहे बघा भाषणामध्ये. तो लिंक काय लावत आहे आणि म्हणून संदेश आम्ही तयार करतो. हे रिसर्च आहे. कसा अभ्यास, कसं आम्ही सांगावं. आणि हा निवास मंडप फार सुंदर संदेश कसे असावेत. पहिलं संदेश, मंडळीचा पहिला संदेश कुणी दिला? पेत्रानं दिला. आता तो काय म्हणतो बघा, जे आपण शिकत आलेलो आहे तेच तो शिकवत आहे. 22 वचन सांगतोय, अहो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्य, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली, त्यावरून देवाने तुमच्या करता पाठवलेला असा तो मनुष्य होता याची तुम्हाला माहिती आहे. बघा तो काय म्हणतो, अहो इस्रायल लोको, तुम्हाला माहित आहे निवास मंडप स्थापन केला तेव्हापासून तुम्हाला माहित आहे की देव कुठं आला? त्या छावणीत आला. तो ख्रिस्त तुमच्यामध्ये आला. तो एक मनुष्य होता आणि त्याने काय केलेलं आहे? त्याचं जीवन. 22 वचनात ख्रिस्ताच्या भूतलावरील जीवनाबद्दल तो म्हणत आहे. बघा, छावणीतील जीवनाबद्दल तो म्हणत आहे. त्यानं काय केले? महत्कृत्य केली, अद्भुते केले व चिन्हे तुम्हाला दाखवली. यावरून देवाने तुम्हा करता
तुमच्या जिथं तुम्ही होता छावणीमध्ये, जिथं तुम्ही पापी लोक राहत होता, त्या ठिकाणी तुमच्याकरिता पाठवलेला असा तो कोण होता? मनुष्य होता. याची तुम्हाला माहिती आहे. बघा, येशू ख्रिस्त जेव्हा आला तेव्हा या शास्त्री पुरुषांना सगळं माहित होतं बरं का, पण त्याने वेड पांघरून पेडगावला गेले होते. लक्षात ठेवा. म्हणून पेत्र पहिल्या भाषणामध्ये तुम्हाला माहित आहे, येशू ख्रिस्त जेव्हा मला मार्ग सत्य व जीवन मीच आहे, तेव्हा त्यांना माहित होतं येशू ख्रिस्त कशाबद्दल बोलत आहे. त्यांना माहित होतं. तो म्हणतो ख्रिस्ताचं भूतलावरचं जीवन तुम्हाला माहित आहे. आता तो 23व्या वचनात बघा, तो त्या वेदीजवळ येत आहे. तो काय म्हणत आहे? तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हाती वधस्तंभावर खिळून मारले. बरोबर आहे. आपल्या सिक्वेन्स प्रमाणे आपण चाललोय. तो छावणीतलं मनुष्य म्हणून जीवन, परिपूर्ण जीवन, अद्भुत कार्य, चिन्ह. पण तुम्ही काय केलं? तुमच्यासाठी आला, पण तुम्ही काय केलं? त्याला त्या वधस्तंभी दिलं. तो वधस्तंभाबद्दल बोलत आहे. 24वं वचन, तो आता पुनरुत्थानाबद्दल बोलत आहे. कुठं आहे पुनरुत्थान? गंगाला जवळ आहे. बघा सिक्वेन्स बघा. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठविले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणला, देहाप्रमाणे तुझ्या संतानातील एकाला, म्हणजे ख्रिस्त आहे. लक्षात ठेवा, तो संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवण्यासाठी. कुठं बसवलेला आहे? राजासनावर. राजासनावर किती जण बसलेले आहेत? 2 जण बसलेले आहेत. देवाचं राजासन आहे. मी त्याला उठवीन आणि कुठं बसवीन? राजासनावर बसवण्यासाठी. त्याला मी इथं बसवण्यासाठी मी त्याला काय केलेलं आहे? उठवलेलं आहे. उठवीन. 31वं वचन, याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. आता कुजण्याचा अनुभव आला नाही आम्हाला पाहायला मिळतं. आपण बेखमीर भाकरीच्या बद्दल तो काय करत आहे? पेत्र सांगत आहे. आता हे भाषण ऐकणारे किती लोक होते? 3000 लोक होते. आता लक्षात ठेवा, पाऊलान पेत्रानं ख्रिस्ताचं छावणीतील जीवन, परिपूर्ण जीवन, वेदीवरचं वधस्तंभावरचं मरण, गंगाळावरचं पुनरुत्थान याबद्दल बोलला आणि हेही सांगितलं की आता तो उठलेला आहे आणि तो कुठं बसलेला आहे? ख्रिस्ता देवाच्या उजवीकडं त्या सिंहासनावर बसलेला आहे. बरोबर आहे. आता बघा, संदेश चालू आहे. ख्रिस्ताच्या भूतलावरील वस्तुनिष्ठ कार्य पेत्रानं भाषणात काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. सिक्वेन्स, सेम सिक्वेन्स. आता तो काय म्हणत आहे? 37व्या वचनामध्ये, हे ऐकून या 3000 लोकांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषितांना म्हणले, बंधूंनो आम्ही काय करावं? बघा, तू बसलेला आहे. पूर्ण सिक्वेन्स पेत्रानं सांगितलेला आहे. ऐकलं. बाळक साहेब, आता आम्ही काय केलं पाहिजे? आमचा व्यक्तिगत आमचा निर्णय, आम्ही आमचं काय म्हणतो लागूकरण, व्यक्तिगत लागूकरण.
सब्जेक्टिव्ह ऍप्लिकेशन फार महत्वाचं आहे. नुसतं माहिती आहे, ऐकलं आणि सोडून दिलं, मी सांगतो तुम्हाला इथलं पुढचा काही लाभ मिळणार नाही. पण जेव्हा तो पशुपर्यंत ऐकलं, त्या 3,000 लोकांच्या अंतकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? येशू ख्रिस्त या भूतलावर परिपूर्ण जीवन जगला, वधस्तंभावरचं मरण सोसलं आणि स्वर्गात तो मेलेल्यातून पुन्हा उठला आणि मग स्वर्गात मध्यस्थीकरिता उठवला गेला. या प्रकाशामध्ये, पेत्राच्या भाषणाच्या या प्रकाशामध्ये हे 3,000 लोक विचारत आहेत, बंधूंनो, आम्ही काय करावे? ते म्हणाले, या सर्व गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत, आम्ही पाहिलेल्या आहेत, इतिहास त्याची साक्ष देत आहे. आता आमचा प्रतिसाद काय असावा? पेत्रा, तू आम्हाला सांग. आणि म्हणून ते म्हणतात, बंधुजनो, आम्ही काय करावं? आता पेत्र त्यांना काय सांगत आहे बघा. 38व्या वचनात पेत्र त्यांना म्हणाला, मिळून काय इथं काय आहे? आमच्या प्रतिसादाची सुरुवात काय होते? पेत्र सांगत आहे आता, तो म्हणतो, पश्चाताप करा. काय करा? पश्चाताप करा व तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण, आता बघा प्रोव्हिजन आहे पाप क्षमेची, पण ती कधी मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही विचारत नाही आम्ही काय केलं, आमचा प्रतिसाद काय पाहिजे. आणि तो पहिला म्हणतो काय करा? पश्चाताप करा व तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही काय लिहिलंय? प्रत्येक जण. म्हणजे इथं काय झाला? व्यक्तिगत प्रतिसाद आहे. 3,000 लोकांना तो म्हणत आहे, तुम्ही प्रत्येक जण व्यक्तिगतरित्या येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. बघितलं सिक्वेन्स बघा. परिपूर्ण जीवन, वधस्तंभावरचं मरण, इथं बसण्यासाठी, पवित्र स्थानात बसण्यासाठी त्याचं उठलं जाणं गंगाजवळ, लोक ऐकतात ख्रिस्ताचे वस्तुनिष्ठ, भूतलावरचं वस्तुनिष्ठ कार्य, आणि मग त्यांच्या अंतकरणात चुटपुट लागली. आता आम्ही काय करावं? आमचा प्रतिसाद काय असावा या सगळ्या गोष्टीला? पेत्र म्हणतो, पहिली गोष्ट करा, काय करा? पश्चाताप करा आणि तुमच्या पाप क्षमा व्हावी म्हणून प्रत्येकाने, मी 100दा सांगतो, तुमच्यावर कोण डोक्यावर हात ठेवतं, कोण तुमच्यासाठी प्रार्थना करतं, चांगला आहे प्रियानो, पण आम्ही नव्या करारातले लोक आहोत. आम्ही हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. कितीही कुणी डोक्यावर हात ठेवले, कितीही त्यानं उपवास करून तुमच्यासाठी प्रार्थना केली, पण तुमचा जर व्यक्तिगत प्रतिसाद जर ख्रिस्ताबरोबर नसेल, प्रियानो, तुम्हाला कोणतेही आशीर्वाद मिळणार नाहीत. कधीतरी त्या सेवकाच्या चांगुलपण देवाकडे असेल म्हणून काय थोडंफार तुमच्या वाट्याला देईल परमेश्वर. कुणाकडे बघून? त्या सेवकाकडे बघून. सगळं तुम्हाला देणार नाही. परमेश्वराचं वचन सांगते आमचा व्यक्तिगत प्रतिसाद काय आहे. म्हणून मी म्हणतो, कोणाच्या डोक्यावर हात ठेवून घ्यायच्या भानगडीत पडू नका. परमेश्वरानं तुम्हाला नव्या करारात आम्ही बघतो बघा, जुन्या कराराची पद्धत बघा. जुन्या करारात सगळ्या सुरुवातीला परमेश्वर कुणाकडे बरोबर बोलत होता? संदेष्टांद्वारे बोलत होता. तो व्यक्तिगत कुणावर बोलत नव्हता, तो राजाकडे येत होता. राजा, परमेश्वर असं म्हणतोय. पण जेव्हा आम्ही आता मंडळीमध्ये येतो, तो कुणाशी बोलतो? डायरेक्ट आमच्याशी परमेश्वर बोलू इच्छित. हे पर्सनल रिलेशन परमेश्वरानं मंडळीतील प्रत्येक अवयवाबरोबर ठेवलेलं आहे. हे आम्ही समजून घेणं फार
गरजेचं आहे. आमच्या पाप क्षमा कधी होते? आमच्या पापाची क्षमा कधी होते? जेव्हा आम्ही पश्चाताप करतो, जेव्हा आम्ही व्यक्तिगतरित्या ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतो. आणि म्हणून पश्चाताप आणि बाप्तिस्मा आमच्या जीवनात फार महत्त्वाच्या घटना आहेत. पण नुसता मी दाखवण्यासाठी जर हे करत असेल आणि खरंच जर व्यक्तिगत प्रतिसाद जर आम्ही दिला नसेल तर तो बाप्तिस्माही काय उपयोगाचा नाही आणि ते ख्रिस्ती जीवनही काय उपयोगाचं नाही. माझा व्यक्तिगत नातेसंबंध, माझा व्यक्तिगत प्रतिसाद काय आहे ख्रिस्ताने केलेल्या कार्यावर, हे फार महत्वाचं आहे. मग आमच्या पापाची क्षमा वधस्तंभावर झाली आहे का? जर हिथं पश्चातापानं पापाची क्षमा आहे माझी, मग वधस्तंभावर माझ्या पापाची क्षमा झाली आहे का? आता बघूया जरा काय काय अभ्यास आपण करला. तो इथं बसलेला आहे, तरतूद केलेलं आहे, मध्यस्थी करत आहे, पाप क्षमा करायची इच्छा करत आहे. जर आम्ही पश्चाताप केला आणि बाप्तिस्मा घेतला, आमचा प्रतिसाद कुठं आहे? इथं आहे. पापाची क्षमा वधस्तंभावर झाली आहे का? होय किंवा नाही? झाले? मग तिथं झाली असतं तर इथं याची काय गरज होती? झाली नाही तिथं, पण वधस्तंभावर तरतूद केलेली आहे, प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे, पण झाली नाही तिथं. लक्षात ठेवा, ती इथून सुरू होणार आहे. आणि म्हणून आपण वाचूया प्रेषितांची कृती याचा 5वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन. ज्या येशूला तुम्ही खांबावर टाकून मारले, त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पाप क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला, म्हणजे ख्रिस्ताला, आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. का दिले? आम्हाला पश्चाताप करण्याची देणगी मिळावी. लक्षात ठेवा, गिफ्ट आहे, हे दान आहे. पश्चाताप, केलेल्या पापाची कबुली देणे आणि यू टर्न मारणे आणि पुन्हा देवाकडे जाणे, याला खरा पश्चाताप म्हणतात. त्याच चुका रोज करायचं, रोज पश्चाताप करायचा आणि रोज पापाची क्षमा मागायची, रोज पश्चाताप करायचा आणि रोज तेच पाप करायचं, त्याला पश्चाताप म्हणत नाहीत. पश्चाताप म्हणजे ज्या मार्गाने मी चाललो होतो तो बदलणे, नुसतं तिथं थांबायचं नाही, तर यू टर्न मारायचा आणि देवाकडे जाणे, याला पश्चाताप तो म्हणतो. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले, त्याला आपल्या पूर्वजाच्या देवाने उठवले. त्याने इस्रायलाला पश्चाताप आणि पाप क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला उजवीकडे बसवले. आता आम्ही या बसवल्या ठिकाणीच थांबलेलो आहे बरं का. अजून आम्ही मागची सुरुवात पण इथं केली की त्यानं तिथून उठला आणि इथं येऊन बसला. आता इथं बसला का? तर आम्हाला त्यानं देणगी द्यावी. कशाची? पश्चातापाची आणि कशाची? पाप क्षमेची. देणगी कुठे मिळणार आहे आम्हाला? इथं मिळणार आहे. लक्षात ठेवा. तिकडं मिळाली का वधस्तंभावर? अनेक लोक तेच वाटते की वधस्तंभ म्हणजे सगळं झालेलं आहे. नाही, तिथं तरतूद आहे. नक्कीच तो केंद्रबिंदू आहे. पण ती जर बक्षीस जर मला घ्यायचं आहे, पाप क्षमेचं तरतूद आहे, किंमत तिथं मोजलेली आहे. बरोबर आहे? दुकानात किंमत मोजून आणलेला आहे, मला दिलेलं आहे. घ्यायचं का नाही? हे माझा व्यक्तिगत प्रतिसाद आहे. दुकानात वस्तू घेतली माझ्या नावानं, मला बक्षीस द्याला, म्हणजे मला मिळाली का हो? तरतूद केली नाही, माझं नाव घातलं, हॅपी बर्थडे
बाळासाहेब. पण मला मिळालं का? मी जर घेतलंच नाही ते मला मिळणार आहे का? घेतलं तेही महत्वाचं आहे, बरोबर आहे. म्हणून तर निवास मंडपात एंट्री केल्या वधस्तंभ किंवा ही होम विधी तिला काय म्हणलेलं आहे? परम पवित्र स्थान आहे. परम पवित्र स्थान. तिथं तर ती विकत घेतलं, आमचे शाप काढण्याची तरतूद केली, पण मिळणार का नाही, घ्यायचं का नाही, हा सर्वस्व प्रतिसादावर, आमच्या व्यक्तिगत प्रतिसादावर तो निर्णय अवलंबून आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात काय करण्यासाठी गेला आहे? आम्हाला पश्चाताप आणि पाप क्षमा मिळावी म्हणून तो स्वर्गात गेलेला आहे. क्विजला 26 जानेवारीला प्रश्न येऊ शकतो, येशू ख्रिस्त स्वर्गात का गेलेला आहे? पेपर थोडक्यात मी काय करत आहे, येण्याचे फोडत नाही, पण ॲडव्हान्स मध्ये काय प्रश्न येतील लक्षात ठेवा. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आम्ही वधस्तंभावर बसलो तिथंच पाप क्षमा मिळेल म्हणून बसलो नाही. नुसतं पुनरुत्थानाला कब्रस्तानात फिरून आलो, तिथं चर्चे प्रार्थना केली काय नाही प्रियानो. व्यक्तिगतरित्या आमचा प्रतिसाद काय आहे हे फार महत्वाचं आहे. मग जर वधस्तंभावर पापाची क्षमा झालेली असेल तर मग येशू ख्रिस्ताला पाप क्षमा करण्यासाठी स्वर्गात का यावंसं वाटलं किंवा का त्याला यावं लागलं? समजते तुम्हाला? जर सगळंच वधस्तंभावर झालं असतं तर त्याला इथं येण्याची काहीच गरज नव्हती, पण त्याला यावं लागलं कारण तुमच्या आणि आमच्या तारणासाठी आता येशू ख्रिस्त 2000 वर्ष जे कार्य करत आहे ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रेषित 10:43 सांगतो, तुमच्यावर त्याच्यावर म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, म्हणजे इथे पुन्हा काय आहे, व्यक्तिगत प्रतिसाद पाहावयास मिळतो. त्याच्या म्हणजे पुन्हा ख्रिस्ताच्या नावाने पापक्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे याविषयी देतात. आता प्रेषित काय म्हणत आहे? ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, जे व्यक्तिगत प्रतिसाद देतील त्या प्रत्येकाला ख्रिस्ताच्या नावाने पापक्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. आता इथं शिक्कामोर्तब होत आहे की येशू ख्रिस्तावर जेव्हा आम्ही व्यक्तिगत प्रतिसाद आम्ही देतो आम्हाला पाप क्षमा मिळते. आता प्रश्न आहे, आम्हाला पाप क्षमा कधी मिळते? एका वाक्यात उत्तर द्या, आम्हाला पाप क्षमा कधी मिळते? ओके, जेव्हा आम्ही व्यक्तिगतरित्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हाच आम्हाला पाप क्षमा मिळते. आता सगळ्यात स्पष्ट वचन आपण वाचूया जरा. पहिले योहान याचा 1 अध्याय 9 वचन. पहिला योहान 1 अध्याय 9 वचन. जर, पहिलीच अट आहे, जर पुढचं काय जे आहे ते मिळणार आहे ते मिळायच्या आधी जर इथं अट आहे, आपण आपले पापे पदरी घेतली, म्हणजे काय? पश्चाताप आहे, पापाची कबुली आहे. पश्चाताप हे दान आम्हाला मिळावं म्हणून तो उठला आणि इथं येऊन बसलेला आहे. आम्ही काय करावं? जर आम्ही आमची पाप पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. केले का? केलं का? कधी करणार आहे?
अट आहे. समजतंय? म्हणून त्या ह्याच्यात राहू नका. मी दशांश दिला, मी सेवा केली, नाही का, मी काय काय केलं, मी दान धर्म केला, मी अमुक केलं तमुक केलं. नाही, माझा व्यक्तिगत प्रतिसाद काय आहे. आणि हे प्रतिसाद आम्हाला देता येत नव्हता म्हणून तो उठला आणि आम्हाला हे पश्चातापाचं काय दिलेलं आहे, दान दिलेलं आहे. आम्हाला ऑलरेडी पश्चाताप करायचं दान दिलेलं आहे. तो म्हणतो जर आपण आपली पापे पदरी घेतली म्हणजे पश्चाताप केला, पाप कबुली करून पश्चाताप केला, तर तो विश्वसनीय व न्याय आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल. कुठं करील? तिथं पश्चातापाचं हे मिळालं होतं का दान आपल्याला वधास्तंभाचं? तिथं तरतूद होती. तो उठलाच याच्यासाठी की त्यानं स्वर्गात जावं, इथं बसावं आणि आम्हाला 2 दानं द्यावीत. कुठली कुठली? पश्चातापाने पाप क्षमेची. कुठं मिळाले दान आपल्याला? कसं मिळालं? कोणती अट पूर्ण केली तुम्ही? हे कधी होतं? जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये रवलेले असता. लक्षात ठेवा, मंडळीचं काम आहे तुम्हाला पश्चातापाकडे घेऊन येणं. मंडळीचं काम आहे की तुम्हाला पाप क्षमेकडं घेऊन जाणं. पण आज मंदिरामध्ये काय चाललेलं आहे? मी काल आम्ही मिरजेतील एक फेमस डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो आणि ते म्हणाले, आशिष, आम्ही त्या मंदिरात जातो की मंदिरातच असं काय काय चाललेलं आहे, आमचं कसं होणार? तिथंच एवढं पाप चाललेलं आहे, तिथंच इतकं वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, आमचं कसं होणार? मंडळीचं काम आहे पश्चाताप आणि पाप क्षमा देणं. जर मंडळी ते करत नसेल, प्रियानो, ती ख्रिस्ताची मंडळी नाही. ख्रिस्ताची मंडळी कोण आहे? जिला पश्चाताप आणि पाप क्षमाचं दान मिळालेलं आहे. ज्या मंडळीमध्ये पश्चाताप, पापाची कबुली आणि पश्चाताप आणि पाप क्षमा शिकवली जाते, पाप क्षमा बद्दल सांगितलं जातं. प्रियानो, भयंकर परिस्थितीमध्ये आपण चाललेलो आहे. प्रियानो, आम्ही स्वतःला सावरणं आणि आमचा योग्य प्रतिसाद आम्ही कसा द्यावा हे आम्ही बघणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पुढचा भाग आपण पुढच्या वेळेस घेऊया. नुसतं एक रिव्हिजन घेतो. आम्हाला पाप क्षमा कधी मिळाली? जेव्हा वधस्तंभ शुक्र वधस्तंभ मरण पावला तेव्हा का? तेव्हा काय होती? ती तरतूद होती. तिथे तरतूद आहे. पण खऱ्या अर्थानं आमच्या पाप क्षमा आम्हाला कधी मिळते? जेव्हा आम्ही आपली पापे पदरी घेतो, जेव्हा आम्ही पश्चाताप करतो, तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थानं पाप क्षमा मिळते. आणि म्हणून नीतिसूत्रे 28:13 सांगतं, जो आपला दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर काय? लक्षात ठेवा, आता हे वचन नीतिसूत्रातलं आहे. 2 गोष्टी आम्ही बघितल्या. विधीची उंची किती आहे? उंची किती आहे? किती अभ्यास केलेला आहे आपण? होमवर्क मागच्या रविवारी 5 हात बाय 5 हात बाय 3 हात. 5 हा कृपेचा शब्द आहे, कृपा आहे. पण तिचीच उंची अनेक कुठं आहे? दयासनाचे. लक्षात ठेवा, तुम्ही आता दयेकडे येत आहात.
कृपेकडून दयेकडे तुमचा प्रवास चाललेला आहे. पण ही दया मिळणार कधी? आमच्यावर दया जेव्हा आम्ही आमची पापे पदरी घेतो, ती कबूल करतो. जो ते कबूल करून परत करायला येतो का? सोडून देतो, त्याच्यावरच काय होणार आहे? दया होणार आहे. लक्षात ठेवा, तुमचा मागे लोकांचा प्रवास कुठून कुठं होता? पूर्वेकडून होता. पूर्वेकडूनही मागे निघाले आणि मग त्यांना त्या दयासना जवळ ते आले. आमचाही प्रवास पूर्वेकडून आहे. आम्हाला त्या दयेकडे पोचायचं आहे. त्या दयासनाजवळ आम्हाला जायचं आहे. पण त्याची वाट कुठून सुरू होते? जेव्हा आम्ही इथं जे दान दिलेलं आहे, कोणतं दान? पश्चातापाचं आणि पाप क्षमेचं आहे. जो कोणी आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही. जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. आता आम्ही आमच्या पापाबद्दल पश्चाताप केला आहे का नाही हे कसं समजतं याबद्दल आपण पुढच्या वेळेस अभ्यासणार आहोत. खरंच मी पश्चाताप केला आहे का? आणि तो ख्रिस्त कोणत्या पश्चातापाबद्दल बोलत आहे? या दोन गोष्टी आम्ही पुढच्या अभ्यासात शिकणार. फार महत्वाचं आहे, प्रॅक्टिकल. की बऱ्याच वेळेस आम्ही हितच गोंधळतो. आमच्या ख्रिस्ती जीवन चालताना बऱ्याच वेळेस आम्हाला ह्याच गोष्टी माहीत नाहीत प्रॅक्टिकल जीवनात, की आमचं चालणं कसं आहे. इथं तो आम्ही कसा पश्चाताप करतो, आता त्याच्याबद्दल मी पुढच्या वेळेस सविस्तर बोलणार आहे. पण तो तुम्हाला ग्रँटेड धरत आहे, एक लक्षात ठेवा. इथं तो तुम्ही पश्चाताप केला की तो तुम्हाला त्याचे आशीर्वाद द्यायला चालू करतो. पण त्याची तपासणी तुमचा खरा होता का खोटा होता तो इथं बघत नाही. तुम्ही आणि आम्ही कृपेच्या काळात आहोत, तो इथं बघत नाही. पण तो तिथं बघणार आहे. म्हणून आमचा पश्चाताप कसा आहे हे फार महत्वाचं आहे. नाहीतर प्रत्येक संजीवन सभेला अल्टर कॉरला तीच माणसं असतात. बघा तुम्ही किती व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील कुठल्या संजीवन सभेचे. बघा, अल्टर कॉल म्हणलं की डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायला आणि पश्चातापण रडून याला तीच लोक तुम्हाला दिसणार. देवाचं वचन सांगते पश्चाताप काय आहे? पाप कबूल करून ते सोडून देणं, यू टर्न मारणे आणि देवाकडे येणे. याचे वचन आणि आपण याचा अभ्यास पुढील आठवड्यामध्ये आपण करणार आहोत. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा या पवित्र स्थानात प्रभू तू का आलेला आहेस? तू त्या स्वर्गामध्ये 2000 वर्ष काय करत आहेस? प्रभू हे तू आम्हाला शिकवत आहेस. यासाठी प्रभू की आम्ही तुझ्या कार्याचे लाभ घ्यावेत. जे तू आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहेस ते आम्ही व्यक्तिगत स्वतःला स्वीकारावं. व्यक्तिगतरित्या प्रभू आम्ही त्याला प्रतिसाद द्यावा. प्रभू यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर आणि कृपा कर. तू ह्या भूतलावर त्या छावणीमध्ये प्रभू आम्ही पापी असता आमच्या मध्ये तू वस्ती केलीस. यासाठी की प्रभू आमची नग्नता झाकली जावी. तू परिपूर्ण मनुष्य होऊन या भूतलावर आलास. तू आमच्या पापांसाठी
रदबदली म्हणून खंडणी तू भरलीस त्या वधस्तंभावर, तू त्या वधस्तंभावर तू रक्त सांडलंस आणि आमच्या पापांचे क्षमेची तरतूद त्या ठिकाणी केली. हे कार्य प्रभू संपूर्ण जगासाठी होत. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक तुला दिलं. हे आम्ही ओळखावं. तू आमच्यासाठी मरण पावलास, तुला पुरण्यात आलं आणि तू उठलास यासाठी की तू त्या सिंहासनावर बसावस आणि पश्चाताप आणि पाप क्षमा याचं दान तू आम्हाला. प्रभू आम्ही पेत्राचं भाषण आहे, त्या लोकांचा प्रतिसाद बघितला. 3000 लोक त्यांनी व्यक्तिगत प्रतिसाद देऊन त्यांचं तारण साधून. प्रभू इथे बसलेल्या प्रत्येकांसाठी मी आज प्रार्थना करतो. जे ऑनलाईन ऐकत आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रभू जसं पेत्राचं भाषण ऐकून त्यांच्या अंतकरणात चुटपुट लागली, प्रभू होऊ दे. हे बघत असणारे, ऐकत असणारे, इथं उपस्थित असणारे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये चुटपुट लागावी. आम्ही काय करावं. प्रभू आज तू आम्हाला शिकवत आहेस आम्ही काय करावं. तू आम्हाला शिकवत आहेस आम्ही काय करावं. तू केलेल्या भूतलावरील वस्तुनिष्ठ कार्याचे लाभ आम्ही स्वीकारावे, ते कबूल करावे आणि पश्चाताप करून पाप क्षमा स्वीकारावी. पाप क्षमा आमच्या प्रतिसादावर आहोत. प्रभू आज मी प्रार्थना करत त्या पाप क्षमेचा अनुभव प्रभू इथं बसलेल्या प्रत्येकांसाठी होऊ दे. प्रभू येणाऱ्या दिवसात प्रभू तुझ्यासाठी एक महान सेवक बनण्यासाठी प्रभू तुझ्या पायऱ्या दिलेल्या आहेस. प्रभू जे तुझ्या अद्भुत गोष्टी आहेत प्रभू त्या आम्ही शिकाव्यात आणि प्रभू आम्ही तारण साधून घ्यावं. आम्ही ते तारण साधून घेण्यासाठी झटपट करावी. वेळ कमी आहे आणि तुझं सत्य तो आम्हाला शिकवत आहे. प्रभू आज मी प्रार्थना करतो प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे प्रभू आणि हे जे गूढ रहस्य प्रभू तू सांगितलेलं आहेस, तुझ्या वचनामध्ये लिहून ठेवलेलं आहेस आणि जगाच्या स्थापनेपूर्वीची ही योजना होती प्रभू. ती योजना तू आम्हाला कळवत आहेस म्हणून तुझे आम्ही आभार मानतो प्रभू. हा फक्त अभ्यास असू नये प्रभू, तर या अभ्यासाबरोबर जसं आम्ही एक एक पाऊल प्रभू त्या दयाकडे आम्ही करत आहोत, जात आहोत, तसं प्रभू आमची जीवनही तू बदल आणि होऊ दे प्रभू हा अभ्यास तुझ्या गौरवासाठी आणि आमच्या बदललेल्या जीवनाची साक्ष देणारा असा व्हावा प्रभू. आज तू दयेनं आणि कृपेने पुन्हा एकदा ही मंडळी प्रभू तुझी आहे. त्या मंडळीला प्रभू मी तुझ्या हातामध्ये देत आहे. तू तिला चालव, तिला सत्यामध्ये चालव आणि पश्चाताप आणि पाप क्षमेचं जे दान प्रभू तू दिलेलं आहेस त्यासाठीच तू ते स्वर्गात जाऊन बसलेला आहेस. ते दान प्रभू आज तुझ्या मंडळीला सहाय्य कर, कृपा कर आणि हो दे प्रभू आमच्याद्वारे तुझं आणि तुझं येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणतो. आमेन.